नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजही विचार करता का? मग ऐका. पारनेर तालुक्यातील शिक्षणाची खरी ज्ञानगंगा, आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी. डॉक्टर माननीय श्री ढोकळे सरांचे एकमेव आणि विश्वासार्ह शिक्षण संकुल. इथे मिळतं आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, आदर्श पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. एकाच ठिकाणी संपूर्ण शिक्षण व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज इमारती, मोठं खेळाचं मैदान, सुंदर गार्डन, अनुभवी आणि टॅलेंटेड शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी घरपोच बस सुविधा. म्हणूनच फार विचार करू नका, आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य उजळवा. पत्ता: गट नंबर 629, कामठवाडी रोड, खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्रवेशासाठी संपर्क: आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी 788-788-5361 किंवा 788-788-1206. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज 788-788-7918 किंवा शेवटचा 2708. आदर्श पॅरामेडिकल सेंटर 788-788-2535. आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य, विज्ञान 788-788-5361. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जिथे शिक्षणाला दिशा आणि भविष्याला आकार. वांभोरी चारीच्या कामात दिरंगाई, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आक्रमक, प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना फटकारले. वांभोरी चारी धामोरी परिसरात चारी नादुरुस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चारीच्या दुरावस्थेमुळे पाणी वाया जात असून शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून लेफ्ट राईट पाहणी दरम्यान चारीची दयनीय अवस्था पाहून प्राजक्त तनपुरे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संबंधित अभियंता सायली पाटील यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांचं नुकसान सहन केले जाणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच नादुरुस्त चारीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्याचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान झाले आहे त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गेल्या काही दिवसांपासून चारीला भगदाड पडल्याने पाणी गळती होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने तनपुरे यांनी थेट बांधावर जाऊन वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने तनपुरे यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी बाबासाहेब सोनवणे, अभय सोनवणे, भाऊसाहेब जाधव, जयराम खेडेकर, उत्तम उगले, नानासाहेब सोनवणे, दीपक उगले, जगन्नाथ उगले, लहानू उगले व इतर ग्रामस्थांचा समावेश होता. चारीच्या कामाला लवकरच सुरुवात न झाल्यास पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील असा सूरही यावेळी उमटला. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.